शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा नाही असं बळवंत वानखेडे यांनी म्हटलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पोकळ घोषणांचा पाऊस झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही अशी टीका आता करण्यात आली। राज्याच्या अर्थसंकल्प बजेटवर बळवंत वानखेडे यांनी टीका केली आहे। राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर आता या अर्थसंकल्पावरती आता टीका करण्यात येते। निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही असं बळवंत वानखेडे यांनी म्हटलेलं आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पोकळ घोषणांचा पाऊस करण्यात आल्याचंही म्हटलंय। पोकळ घोषणाचा पाऊस पाडून आज हे तुटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर झालाय। जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिले होते त्या आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही। हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य जनतेला तोंडाला पानं पुसणारे, उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।